नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे नितीन बांधुळे पाटील, शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सातारा शहरातील रॅलीत सहभागी झाले। या निमित्ताने महाविकास आघाडीने साताऱ्यात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले। आगामी लोकसभा निवडणुकीनिमित्त पुणे मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे। कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर प्रसिद्धच होतात आले होते, मात्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल नाराज झाले। बागुल यांनी ही नाराजी जाहीर बोलूनही दाखवली, मात्र आता तेच देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी नागपूर इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे। मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मागील आठवड्यापासून रणरणत्या उन्हात खालापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर फिरत प्रचार सुरू केलाय। यावेळी मतदारांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। या प्रचार दौऱ्यात वाघेरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार असून त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षाच्या भवनातून सुरुवात झाली आहे। या शक्ती प्रदर्शनात शिवसेना नेते भास्कर जाधव, शेकापचे जयंत पाटील, माजी आमदार संजय कदम, पंडित पाटील, अनिल तटकरे देखील सामील आहेत। सोलापुरातील MIMचे 7 ते 8 नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात माझी भेट घेऊन सोलापूर लोकसभेसाठी MIM कडून आपण योग्य उमेदवार असून पक्ष उमेदवारीसाठी अनुकूल असल्याचं मला त्यांनी कळवलं, पण अद्यापपर्यंत त्यांचा काहीही रिस्पॉन्स आला नाहीये। त्यामुळे येत्या 28 तारखेला माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी माध्यमांना दिली आहे। मोहोळच्या MIMच्या 7-8 नगरसेवक, माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला जेव्हा हॉटेलला थांबलो होतो तेव्हा माझी भेट घेतली आणि त्यांनी तसा एक प्रस्ताव दिला की साहेब, सोलापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे, अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं। त्यांनी सांगितलं, मी हे त्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं। त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला। मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला तो मोहोळ विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी आपण काम करताना मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते अशी सर्व समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण स्वखर्चातून राबवल्या। 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे, यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे। यंदाची रामनवमी अतिशय खास आहे, त्यामुळे 50 लाखांहून अधिक रामभक्त येण्याची शक्यता आहे। येणाऱ्या रामभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे। रामनवमीच्या दिवशी लाखो रामभक्त अयोध्येत येणार असल्यामुळे अयोध्या महापालिका पिण्याच्या पाण्यापासून ते विविध प्रकारची सर्व सोय करून ठेवली आहे। सध्या उन्हाळा असल्यामुळे अयोध्येतील विविध मार्गांवर तात्पुरत्या स्वरूपात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा घाटात मान्सूनपूर्व कामाला सुरुवात झाली आहे। पावसाळ्यात दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्ग संबंधित कंत्राटदारांकडून तारेची संरक्षक जाळी बांधण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे दरड कोसळण्याचं प्रमाण कमी होत असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केलंय। सोयगाव तालुक्यातील कंकराळा आणि आमखेडा या 2 गावात रविवारी भरदिवसा चोरट्यांनी बंद असलेली 3 घरे फोडत एकूण 10,66,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे। रविवारी दुपारी कंकराळा येथील आत्माराम मणिराम गायकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख 7,80,000 रुपये लंपास केले। त्यानंतर आमखेडा गावातील विजय नरोटे यांचे घर फोडून 2,61,000 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि शेजारी असलेल्या छायाबाई बोडके यांचेही घर फोडून रोख रक्कम 25,000 रुपये लंपास करून ते पसार झाले।
कात्रज राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. कात्रजमध्ये लहान मुलांसाठी असणाऱ्या फनफेअर पार्क येथे 9 वर्षाच्या मुलाचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाला. लहान मुलांसाठी या ठिकाणी करमणुकीसाठी पाळणे, फूड स्टॉल, मिकी माऊस अशी साधने उभी करण्यात आली होती. मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झालाय. राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील फतेहपूर शेखावती येथील आशीर्वाद चौकाजवळील पुलावर काल दुपारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत कारमध्ये प्रवास करणारे 7 जण जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली. कारमध्ये 2 मुले आणि 3 महिलांसह 7 जण होते. मिळालेल्या माहितीनुसार पुलावर कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली आणि अपघातानंतर कारने पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की कारमधील लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या कारने प्रवास करणारे 7 जण आगीत जिवंत जळाले. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.